न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात आलेल्या आरोपीला न्यायालयाच्या आवारातून न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय अटक केल्याने न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा आणल्याबद्दल मोहोळ पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर अजय केसरकर, पोलीस ढवळे, पोलीस राठोड आणि सोलापूर न्यायालयातील मोहोळ पोलीस स्टेशनचे कोर्ट ऑर्डरली पवार यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी असा अर्ज आरोपीतर्फे न्यायालयात सादर करण्यात आला। सरकार पक्षाने 12 मार्च रोजी सदर अर्जावर म्हणणे सादर करण्याचे आदेश ॲडिशनल सेशन्स जज योगेश राणे यांनी दिले। मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सुनील घोडके खून खटल्याची सुनावणी 17 न्यायाधीश योगेश राणे यांच्या न्यायालयात सुरू आहे। सदर खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे। 12 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयाने कलम 313 अन्वये आरोपींचा जबाब नोंदवण्यासाठी तारीख नेमलेली होती। सदर तारखेस जामिनावर असणारे आरोपी रोहन एडके, अक्षय एडके हे न्यायालयात हजर होते। न्यायालयाच्या आवारात ते हजर असताना मोहोळ पोलीस स्टेशनच्या वरील पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयाची परवानगी न घेता अटक केली। मोहोळ पोलीस स्टेशनच्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या सदरच्या बेकायदेशीर कृत्यामुळे त्या दिवशी आरोपींचा न्यायालयात जबाब घेता आला नाही, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा निर्माण झाला। मोहोळ पोलीस स्टेशनच्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याचा अर्ज वरील दोन्ही आरोपींतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आरोपींतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट वीरभद्र दासी हे काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।